रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. हरि ओम तत्सत्. ओम नमो भगवते वासुदेवाय. स्वस्ति श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री रुक्मिणी पांडुरंगाभ्यां नमः. ओम नमः पार्वती पतये. हर हर महादेव. वंशे विभूषितकरां नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्ठा. पूर्णेन्दु सुन्दरमुखा दरविन्दनेत्रा. कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. लोकाभिरामम् रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं. कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं
शरणं प्रपद्ये। समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं तरुणतुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवल हासं विठ्ठलं चिन्तयामि। वर्णानामर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च करत्तारो वन्दे वाणी विनायको भवानी शंकरो वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणो याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम् वन्दे नन्दव्रजस्त्रीणां पादरेणुमभीक्ष्णशः यासां हरिकथोद्गीतम् पुनाति भुवनत्रयम्। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नमोस्तुते
व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदा यतपत्र नेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यम् द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदु स्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं पदाम्भोजतेजः स्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ते। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरु अनंत कृपा सिंधु अखिल कोटि ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीनाथ विश्वमौली श्री ज्ञानोबाराया जगद्गुरु श्री तुकोबाराया आदी करून सर्व साधू संतांच्या कृपाशीर्वादाने भगवती तेरणा मातेच्या या पवित्र तीरावरती माकनाई मातेच्या पवित्र चरण सानिध्यामध्ये तुम्हा सर्व श्रोतृवृंदांच्या पावन पवित्र उपस्थितीमध्ये वैकुंठवासी परमश्रद्धेय प्रातस्मरणीय सद्गुरु श्री मारुती बाबा बाबांच्या 28व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने
प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या माकणी नगरीमध्ये संपन्न होत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद भागवत कथा महोत्सव या उत्सवातील आजच्या या 6व्या दिवसाच्या प्रारंभी पुनश्च एकदा व्यासपीठावरून तुम्हा सर्व श्रोते सज्जनांना रामकृष्ण हरी. गेली 6 दिवसापासून आपण सर्वजण भगवत गुणानुवाद करण्याच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित जमत आहोत. अनेक वेळा, अनेक वर्षी, अनेक ठिकाणी आपण सर्वजण ही कथा ऐकतो, पुन्हा पुन्हा कथेचं श्रवण करतो, कारण ही कथा सनातन वाङ्मय आहे. कारण ही कथा तुम्हा आम्हाला हिताचा मार्ग दाखवणारी आहे. ही कथा तुम्हा आम्हाला योग्य रस्त्यावरून चालायला शिकवणारी आणि योग्य मार्गदर्शन करणारी ही कथा, हे ग्रंथ पुन्हा पुन्हा चिंतनात येणं गरजेचं आहे. पान खाल्लेलं रंगतं का नाही, पण त्यासाठी काय करावं लागतं? तोंडात सारखं त्याला चावावं लागतं, रगडावं लागतं, बरोबर ना? तिळातून तेल निघतं का नाही? बोला की. पण त्याला काय करावं लागतं? रगडावं लागतं ना. लाकडात अग्नी प्रगट होतो का नाही, पण त्याला घासावं लागतं. म्हणजे एक पद्धतीनं रगडावंच लागतं, आपल्या गावठी भाषेत बोलायचं. म्हणून एक सुभाषितकार म्हणतात, घर्षणम रसवर्धनम. मला सुभाषित काही आठवलं नाही, मी कालपासून आठवायलो, पण मर्दनम रसवर्धनम 6 गोष्टी सुभाषितकारांनी सांगितलेल्या आहेत. त्याचं मर्दन करा म्हणजे त्याचा रस वाढतो, आनंद वाढतो. त्यामध्ये एक अभ्यास ही एक गोष्ट आहे. मर्दनम रसवर्धनम. चांगल्या गोष्टी सारखं रगडाव्या लागते तरच त्याचा. काही काही माणसं म्हणतात, महाराज आम्ही खूप अभ्यास केला होता पण आता विसरून गेलं. का विसरलं? मर्दन झालं नाही त्याचं, म्हणून रसवर्धन झालं नाही. हे एकाच नाही, कुठल्याही क्षेत्रात लागू होणारी गोष्ट आहे. मग जीवनातल्या व्यावहारिक गोष्टी जर म्हणजे अखंड त्याला चिंतनात ठेवल्याशिवाय त्या प्रत्यक्ष राहणार नाहीत, तर परमार्थातले तत्व तरी कसे राहतील? म्हणून पुन्हा 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 अट्टहास करावा माणसाने या गोष्टीसाठी. तस्मादति प्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. सतत सत्संगात. इथं सत्संग म्हणजे संत संग एवढाच होतो असं नाही. जिथं भगवत गुणानुवाद आहे तो सत्संग आहे. जिथं चांगले लोक बसून ज्ञानाच्या चर्चा करतायत, सत्संग आहे. एखादा चुकीचा मनुष्य पण चांगलं काहीतरी सांगतोय, तो सुद्धा सत्संग आहे. चांगल्या गोष्टी चांगल्या कोणच ऐकाव्या असं काही नाही. मग ते कोणाकडूनही ऐकल्या तरी फायदा. तुकोबराय म्हणतात की नाही, उपदेश तो भलत्या हाती. उपदेश तो भलत्या हाती. उपदेश तो भलत्या हाती. उपदेश तो भलत्या हाती. उपदेश तो भलत्या हाती.
भलत्या हाती उपदेश भलत्या उपदेश भलत्या झाला चित्ती धरावा झाला चित्ती धरावा नाही जाऊ पात्रावरी नाही जाऊ पात्रावरी नाही जाऊ पात्रावरी झाला चित्ती धरावा झाला धरावा नाही जाऊ पात्रावरी नाही जाऊ पात्रावरी नाही जाऊ पात्रावरी गवटी सार नारळी कवटधार नागरी नागरी कवटधार नागरी कवटी सार कवटी सार नारळी कवटी सार नारळी कवटी सार नारळी कवटी जार नारळी
जाओ पाताळ लये जाओ पाताळ लये जाओ तुकोबराय वर्णन करतात, उपदेशतो भलत्या हाती झाला चित्ती धरावा. सत्संग कोणाकडून प्राप्त झाला? सत्संग प्राप्त झाला यात आनंद. चांगली गोष्ट कोणाकडूनही ऐकायला मिळाली तर ती स्वीकारता आली पाहिजे. आणि पुन्हा पुन्हा चांगल्या गोष्टीचं श्रवण होत राहावं. पुन्हा पुन्हा श्रवणाचा भाग असा होतो. पुन्हा पुन्हा अभ्यास, पुन्हा पुन्हा श्रवण, पुन्हा पुन्हा चिंतन, मनन. म्हणून कथा श्रवणाचा भाव आहे. पुन्हा पुन्हा कथा श्रवण करावी. अंतःकरणाला कितीही वेळा श्रवण केलं तरी समाधान आनंद देणारी नित्य नवी ही कथा. भगवान शंकर एका ठिकाणी म्हणतात ना, हरू म्हणे निजे देवी जैसे का रूप तुझे तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. सनातन वाङ्मय सुद्धा हे नित्य नूतन आहे. जेवढ्या वेळेला कथेचं श्रवण चिंतन वाचन करायला बसावं तेवढ्या वेळेला नवनवीन भाव या ग्रंथांमधून आपल्याला प्राप्त होतात. आता आपण काय अभ्यास करणार आहोत महाराज? पण एका वर्षामध्ये 50-50 पारायण ज्ञानेश्वरीचे करणारे काही वारकरी आहेत. त्यांच्या मुखातून ऐकलंय की वर्षात 50 वेळा पारायण करूनही प्रत्येक पारायणाच्या वेळेला काही तर नवीनच कळत येत नाही. आणि ज्ञानेश्वरी ग्रंथ तर असा आहे, जेवढं याचं चिंतन करावं, जेवढं याचं ध्यान करावं, जेवढं याचं पारायण करावं तेवढं नवनवीन प्रतीती या ग्रंथामधून येते. बाकीच्या पुस्तकाचं तसं नाही. मला सांगा, एखादं गाणं तयार झालं तर किती दिवस चालतं गाव लोकात? त्याची हवा किती दिवस असते? हा, 2-4 महिने, 5 महिने, 6 महिने, फार झालं तरी एखादा वर्ष. आणि त्याच्यानंतर त्या कंपोजर लोकांना सुद्धा, रचना करणाऱ्यांना सुद्धा पुन्हा वेगळं काहीतरी शोधावं लागतं. पण संत वाङ्मय किती वर्षापासून, अनादी कालापासून सुरू आहे. याला बदलायचा प्रसंग आला का हो? का बदलायचा प्रसंग आला नाही? तैसे नित्य नूतन देखीजे गीता तत्व. हे नित्य नूतन एकाच अर्थानं शब्द होत नाही. आनंद दिनाच्या अर्थानं नित्य नूतन आहे. अर्थ दृष्टीनं नित्य नूतन आहे. तत्व दृष्टीनं नित्य नूतन आहे. उपदेश दृष्टीनं नित्य नूतन आहे. हे ग्रंथ असे आहेत की कुठल्याही कालात यांचा उपदेश बाधित होणार नाही. एखाद्या माणसाला खोकला लागला, डॉक्टर उपदेश करतात, बाबा आंबट खाऊ नको. पण हे पथ्य त्याला काही कालावधी पुरत आहे का कायमचा आहे? सगळे उपदेश कायम लागू होत नाहीत. एक बोळसट जावाई होता, हा म्हणा माझ्यावनी असं बोळा बावडा. हा नाही, बोळा जावाई होता. जुना का 50 वर्षापूर्वीची गोष्ट. सासरवाडीला निघाला. भरपूर पाऊस का. आता हे दादानी बघितलेले जुने पाऊस का. ते दलदल चिखलाचे डेरे व्हायचे कर्ली रानात.
त्याच्यात जर माणूस वगैरे अडकला तर हातपाय हलविल तसं खाली जायचं. जात जात आपलं गेलं त्या चिखलाच्या डेऱ्यात अडकला माणूस. शेतकरी वगैरे भोवताली होते, त्यांच्या लक्षात आलं की कोणीतरी नवा माणूस आहे, या रस्त्यानं पहिल्यांदा जातोय, अडकलाय. पळत आले. हे बाहेर निघायसाठी हातपाय हलवित होता. एका माणसानं म्हणला, येडायस का काय, शांत पड उगा. जास्त हातपाय हलवला असता अजून गाळात अडकशील, बुडून जाशील. त्यानं ध्यानात धरलं की असं पडलं की हातपाय हलवायचे नाही. हा, हे मार्ग दाखवलाय तिने आपल्याला. मग कपडे वगैरे सगळे घाण झाले. तिथून कसतरी लोकांनी बाहेर काढलं, निघाला. आणि पुढं नदी होती. नदी आता हे कपडे धुवावे म्हणून नदीत गेला धुवायला. पाय घसरून डोहात गेला. डोक्या इतका डोह असतो ना नदीचा, खोल होता जरा. पण बाहेर निघायला हातपाय हलवू लागला आणि पुन्हा लक्षात आलं की आवड नाही. हातपाय हलवलं की माणसाने आपल्याला मग हे मूर्खा म्हटलं. आता तरी आपण मूर्खात निघायचं नाही. शांत पडला, पाण्यात बुडलाला, श्वास कोंडला, जीव जायची वेळ. तिथं काही माता मावल्या वगैरे होत्या. आणि मग माता मावल्यानी त्याला कसतरी ओढून बाहेर काढलं. म्हणले, मूर्ख माणसा, अरे पाण्यात पडल्यावर काय हातपाय हलवायचं असते का, गप पडलायस. ह्यानं म्हणला, काय माणसं येडे आहेत हो, हातपाय हलवल्यावर बी मूर्खच म्हणायले, ना हलवावं तर बी मूर्खच म्हणायले. दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. पण एकच उपदेश सर्व काली कामाला येत नाही. हातपाय हलवू नये हाही उपदेश बरोबर आहे, पण कुठं, गाळात. आणि हातपाय हलवावे हा उपदेश बरोबर आहे, कुठं, म्हणजे व्यवहारातला उपदेश कायम उपयोगात येणारा नाही, कालबाह्य होणार आहे. पण नामस्मरण करावं हा उपदेश कधी कालबाह्य होतो. साधक अवस्थेत नामस्मरण करावं आणि सिद्ध अवस्थेत करू नये असं आहे. पंढरीची वारी साधना अवस्थेत करावी आणि सिद्ध अवस्थेत करू नये असं आहे. बोला, काही माणसं म्हणतील, काय गरज आहे सिद्धाला एकादशी करायची, वारी करायची. पण आहे ज्ञानोबराय म्हणतात, हे आईसे असे स्वभावे म्हणून कर्म सर्वथा न त्यागावे किंवा न सांडावे, विशेष आचरावे लागे संती. जे प्राप्तार्थ झाले, निष्कामता पावले, तया कर्तव्यासे वरले. म्हणून हे वाङ्मय, या संत वाङ्मयातला उपदेश कालबाह्य होणारा नाही. कुठल्याही काळात याचं अनुसरण आपण केलंच पाहिजे. प्रतिकूल असो अनुकूल असो, नित्य या उपदेशाची समाजाला गरज आहे. औषध आजारी पडल्यावर खावं हे बरोबर आहे, परंतु भाजी भाकरी कधी खावी, आजारी पडल्यावर खावी, शक्तिहीन झाल्यावर खावी असं काही आहे. ती रोज खावी की हो. तसं काही कर्माचे नैमित्तिक कर्म जे आहेत ते त्या त्या वेळेत करावे. हे जरी खरं असलं तरी सत्संग ही अशी गोष्ट आहे जी नित्य केली पाहिजे. अखंड याचं श्रवण चिंतन झालं पाहिजे. म्हणून पुन्हा पुन्हा आपण ही कथा करण्याच्या निमित्ताने एकत्रित येत आहोत. कालपर्यंत आपण कथेचा भाग पाहिला. भगवान श्रीकृष्णाच्या अवताराची कथा आपण काल पाहिली. भगवान अवताराला आले. कशासाठी अवताराला आले? संतांनी देवाच्या अवताराचे प्रयोजन वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेले आहेत. स्वतः देवही गीतेमध्ये सांगतात, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी. 3 गोष्टी. पण तसा जर तात्विक विचार केला तर 3 नाहीत, या एकच गोष्ट आहे. देव म्हणतात परित्राणाय साधूनां 1, विनाशाय च दुष्कृतां 2 आणि धर्म संस्थापनार्थ आहे. पण मी आपल्याला विचारतो,
धर्माची संस्थापना म्हणजे काय? सांगा की. धर्माच्या संस्थापनेचं स्वरूप काय? त्याचं स्वरूप ते दोन कारण आहे. सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनाचा संहार हेच धर्माचं रक्षण आहे. म्हणजे परम प्रयोजन आहे ते धर्म रक्षण. कारण धर्म ही काही वस्तू नाही, पदार्थ नाही, फ्रीज मध्ये ठेवलाय, कपाटात ठेवलाय, त्याला आता धोका झालाय बाबा असं काय काय. धर्म धर्म अशी काही वस्तू नाही. धर्म आचरण करणाऱ्या लोकांच्या आश्रयानं राहतो तो धर्म. उदाहरणार्थ एखादी कला वस्तू आहे का कलाकाराच्या रूपात कला राहते? कला ही कलाकाराच्या रूपात राहते. म्हणजे कलाकाराच्या आश्रयानं कला राहते. तो कलाकार गेला की कला, असाच अर्थ आहे ना त्याचा. तसं धर्म सुद्धा धर्म आचरण करणाऱ्या लोकांच्या आश्रयानं राहतो. धर्म हा धार्मिकांच्या आश्रयानं राहतो. आणि धर्माचरण करणाऱ्या लोकांना जर दुर्जनाचा त्रास होऊ लागला तर धर्माचरण करणारे धर्माचरण करणार नाहीत. म्हणजे हळूहळू धर्म बुडायला लागेल. म्हणून जे धर्माला विक्षेप करतात त्यांचं निर्दळन, जे धर्माचं आचरण करतात त्यांचं संरक्षण, हीच खरी धर्म संस्थापना आहे. म्हणजे देवानी सांगताना जरी तीन सांगितले असले तरी कारण एकच आहे. ह्याचा अर्थ असा झाला, देवाला सुद्धा थोडस पुढाऱ्यासारखं बोलायची सवय आहे. काम एकच करायचं पण तीन सांगायचे. असं देवानी एक काम केलं, धर्माचं रक्षण. त्याच्यासाठीच अवताराला येतो. धर्म रक्षावया अवतार घेसे, आपुल्या पाळसी भक्त जना. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणी अवतार. खूप प्रमाणात असे. हरी तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, 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 तुका म्हणे धर्म रक्षावया, तुका म्हणे धर्म रक्षा, तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी. देवा सवे अटी जन्म घेणे, देवा
तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही अटी जन्म घेणे. देव सुद्धा अवताराला यायचं कारण काय तर धर्म रक्षावयासाठी आहे. तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. आता मग धर्म म्हणजे काय खूप चिंतन करता येईल, पण 10 वर्ष ते करीत आलो आपण. त्यामुळे आता जरा चरित्राकडे येऊ. आता तासभर राहिलाय तर धर्म म्हणजे काय. आपण आपल्या विहित कर्माचं आचरण करणं म्हणजे धर्म आहे. धर्म म्हणजे ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू, अमुक तमुक हे धर्म का, ही एक व्यवस्था आहे. पण धर्माची जर सरळ व्याख्या करायची झाली, आपण आपल्या जागेवर राहणं म्हणजे धर्म. अधर्म म्हणजे काय, जागा सोडून वागणे. पित्याचा धर्म आहे पोरांना चांगले संस्कार द्यावे, चांगलं शिक्षण द्यावं. हा कोणाचा धर्म आहे, पित्याचा धर्म आहे. पुत्राचा धर्म काय, माता पित्याची सेवा करावी, हा पुत्राचा पुत्र म्हणून धर्म आहे. आता तसं पाहायला गेलं तर एकाच व्यक्तीच्या भोवताली किती धर्माचा विचार करता येईल. एक व्यक्ती मुलगा म्हणून त्याचा धर्म वेगळा, पिता म्हणून धर्म वेगळा, पती म्हणून धर्म वेगळा. तो जर जगात ज्ञान सांगायचं कार्य करत असेल तर ज्ञानदाता म्हणून धर्म वेगळा. कीर्तनकार असेल तर निरपेक्ष भावनेनं संतांचं तत्वज्ञान जगतापर्यंत पोहोचवणं हा कीर्तनकाराचा धर्म आहे. ही भावना वगळून जर होत असेल तर तो अधर्म आहे. तो कीर्तन करूनही अधर्म आहे. तुकोबारांनी देव पूजेला एका ठिकाणी अधर्म म्हटलेला आहे. मग याचा अर्थ देवपूजा अधर्म आहे असं नाही. मी काल म्हणलं नाही का, क्रिया चुकत नाही, क्रिया करण्याची पद्धत चुकते. संतांचा अतिक्रम देव पूजा तो अधर्म. दारात आलेल्या संतांचा अपमान करून जर देवपूजा करत असेल तर तुकोबाराय म्हणतात ती देवपूजाच अधर्म आहे. म्हणजे आलेल्या अतिथीचा आदर करणं हा. नका जुरांडा पोरे गुरुजी असल्या जमते असं लगेच मुलतानीतून मधुवंतीत यायला जमते. नका जुरांडा पोरे बांधा सोपे माड्या घरी मुलतानी. आल्या अतिथा आदरे या हुनी धर्म कोणाचा. याचा एक अर्थ करायचा झाला तर आपण आपल्या जागी यथा योग्य राहणं हा धर्म आहे. कार्य करता करता चुका झाल्या, चुका म्हणण्यापेक्षा हेतू बदलला की अधर्माला प्रारंभ झाला. द्वापार युगामध्ये तसंच झालं. संतांची सेवा, साधूची सेवा बंद झाली. लोकांनी यज्ञयाग करणं सोडून दिलं, परमार्थ करणं सोडून दिलं. स्वार्थासाठी, पोट भरायसाठी लोक हवं तसं वागू लागले. स्वैराचार, अनाचार, अत्याचार वाढला. सज्जनाला त्रास होऊ लागला. आणि सज्जनाला त्रास होऊ लागला की सज्जनाचं काही चालत नाही. मला सांगा, चांगलं व्हायला खूप कष्ट लागतात, बिघडायला किती लागते. वजा होतं सगळं. एका दोषात सगळे गुण वजा होतात. एक पाहुणा घरी आला, पाहुण्याला जमिनीवर झोपण्याची काही अडचण असल्यामुळे नवी गादी आणली झोपायसाठी. गादी होती 3 बाय 7 फूट
म्हणजे किती स्क्वेअर फूट झाली? 3/7 म्हणजे 21 स्क्वेअर फूटची झाली. 21 स्क्वेअर फूटची गादी टाकली. सकाळ झाल्यानंतर यजमानाने विचारलं, काय चांगली झाली का झोप? त्यानं म्हणला, कशाची झोप, कुठे एक टाचणी राहिली होती म्हणली नव्या गादीची, रातभर झोपू दिली नाही त्या टाचणीनं. माझा प्रश्न असा आहे, गादी किती स्क्वेअर फूटची आहे? 21. टाचणीचं टोक किती स्क्वेअर फूटचं आहे? फुटात बसते का? एवढुश्या टाचणीच्या टोकाच्या दुःखानं 21 स्क्वेअर फुटाच्या गादीचं सुख वजा केलं की नाही? एक दोष सगळ्या गुणाला वजाबाकीत घेऊन जातो. कथा कीर्तनाला 5-5 हजार लोक बसतात, ऐकणारे 5,000 आहेत. एकच त्याच्यात दारू पिऊन गोंधळ घालला, म्हणजे सगळ्या गुणाला एक अवगुण त्रास देतो हे सांगायचं आहे मला. एक अवगुण त्रास देतो. त्यामुळं सज्जनाचं बळ जास्त नसतं, दुर्जनाला एक पुरेस आहे. त्यामुळं कंसाच्या राज्यामध्ये तर सगळेच दुर्जन झाले, मग सज्जन परमार्थ करणार कसा? सज्जनाने परमार्थच केला नाही तर पुण्य घडणार कसं? पुण्यच घडलं नाही तर पाऊस पडणार कसं? आता हा भावनेतला विषय आहे. अमृताची तनू, देवाची तनू ही अमृताची आहे. काल ज्यांची सेवा आपण सगळ्यांनी ऐकली, परमश्रद्धेय दिवेगावकर बाबा, ते म्हणतात की पुण्याची हवा सुटली पाहिजे, ती भगवंताच्या शरीराला जाऊन स्पर्श झाली पाहिजे, मग भगवंताच्या शरीरातलं अमृताचा प्रवाह इकडे प्रवाहित होतो. सांगण्याचा अर्थ असा आहे, सांगण्याचा अर्थ एवढाच आहे, पापी लोक वाढले की यज्ञ होणार नाही, यज्ञ झाला नाही की पर्जन्य होणार. भगवान म्हणतात यज्ञ करा तर पर्जन्य होईल. बाबा सांगतील बघा श्लोक आपल्याला गीतेत, यज्ञात भवती पर्जन्य, पर्जन्यादन्न समुद्भवा. भगवान म्हणतात ना गीतेमध्ये, यज्ञात पर्जन्य. मग महाराज यज्ञ करायचं म्हणल्यावर काय करावं लागेल? नामरूपी यज्ञ करा. हा भक्तिरूपी काय आहे? सप्ताहाला आपण काय म्हणतो? ज्ञान यज्ञ, भक्ती यज्ञ, प्रेम यज्ञ म्हणतो की नाही आपण? हे यज्ञ बंद पडले, परिणाम पापाचं ओझ पृथ्वीला झालं. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतरित झाले. हा देवाचा प्रोटोकॉल आहे. देवाच्या अवताराला येण्याचा हा प्रोटोकॉल आहे की बाबा धर्माला जेव्हा ग्लानी येते, पृथ्वी मातेला पापाचं ओझ सहन होत नाही, पृथ्वी माता ब्रह्मदेवाकडे जाऊन निरोप देते, ब्रह्मदेव देवाची प्रार्थना करून अवतार घ्यायला भाग पाडतात. हे कुठल्याही अवतारात असा प्रोटोकॉल आहे. पण मुख्य हेतू देवाचा जर सांगायचा झाला, हे जगाच्या दृष्टीनं देवाच्या येण्याचं कारण आहे. पण देवाच्या दृष्टीनं विचारलं तर भगवान म्हणतात मला बाकी काही ठाऊक नाही, मला माझ्या भक्तांच्या संगतीतलं प्रेम सुख घ्यायचं होतं म्हणून मी आलो. तुकोबराय म्हणतात ना, विसरोनी देवपणा उभा पंढरीचा राणा, विटो निर्गुणा रूप धरिले गोजिरे. का रूप धरिले? तर भक्ताच्या समागमाच्या सुखाची अपेक्षा आहे. निर्गुण आकार झाला गुणवंत. कशासाठी गुणवंत झाला? भक्ताच्या समागमात राहण्यासाठी. तुका म्हणे सर्व कळा ज्याचे अंगी, भोळेपणा लागी भीक मागे. याचा भोळेपणासाठीचा स्वभाव आहे, म्हणजे भक्ताच्या प्रेमासाठी हा परमात्मा करतो. म्हणून जरी मथुरेत जन्माला आला असला तरी गोकुळात आला का? काय ती गोपाळे चांगली शहाणी, पण जीवी चक्रपाणी.
पाहता गोवळी खाय त्यांची कशामुळं केलं हे भगवंतानी? त्याचं उत्तर आहे की हा भक्ती प्रेम सुखाच्या इच्छेनं गोकुळात आला आणि गोकुळात येऊन सर्व गोपाळांच्या समवेत लीला करण्याच्या निमित्तानं याचं येणं घडलं. सर्व गोकुळामध्ये देवाच्या येण्याचा आनंदोत्सव साजरा झाला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदाघरी आनंदल्या नरनारी. सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे, हर्षोल्लासाच आहेत सगळे. देवाच्या येण्याचा हा जो आनंद आहे तो अलौकिक आहे. तुकोबरांनी बाळक्रीडेत वर्णन केलेलं आहे ना. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. मालकंस काल मी खूप आनंद घेतला भजनाचा. अभाग्याशी दुर्भिक्ष राहू दे, आता काय बोलावं तुमच्या. किती 11:30 भजन सुरू झालं होतं, 2:45 वाजता बंद झालं. पण त्या वेळेला बंद होणी वाटाल तर पण झोप येऊ लागली म्हणून बंद झालं. किती 40 राग झाले असतील का? एकाच सुरू करायचं आणि त्या थाटातले सगळे म्हणायचे, अशी पद्धत. असो, आता मला सुद्धा गुरुजीकडे लावावं लागणार ट्युशन राग शिकायला. आम्ही फक्त रसिक हो, त्याला ते म्हणजे त्याचे उपभोगते. गुलाबजामुन आपण व्हायचं नाही दीपक बाबा, आपण खायचं फक्त. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, सर्व गोकुळामध्ये घरोघरी लक्ष्मीचा वास झाला. सगळीकडे आनंदी आनंद आहे. लक्ष्मी आली म्हणजे भरभराट आली का? हो आली. पण लक्ष्मीचं जे खरं येणं आहे ते श्रीमंतीच्या रूपात येणं नाही. काही लोक म्हणतात पैसा म्हणजे लक्ष्मी, लय लक्ष्मी आहे त्यांच्याकडं, कशी कमी लोकांचे मुंडके मुडून. ती काय लक्ष्मी आहे का? ती अवदसा आहे. नुसती समृद्धी ही लक्ष्मी नाही, समृद्धी ही लक्ष्मी नाही. मग लक्ष्मी काय? जीवनातलं मनातलं समाधान शांती ही खरी लक्ष्मी. म्हणून गोकुळात लक्ष्मी आली म्हणजे शांती रूपी लक्ष्मी आली, समाधान आलं. लोक परस्परातलं वैर विसरून गेले, परस्परातला मत्सर द्वेष लोकांमधला संपून गेला. गुण्या गोविंदानं आत्मीयतेनं सर्व गोकुळवासी एकमेकाशी वागू लागले. हेच खरं देवाचं प्रागट्य होणं आहे, हेच खरं लक्ष्मीचं येणं आहे महाराज. गोपिका सुद्धा हा भाव प्रस्तुत करतात की नाही. श्रयत इंदिरा शश्वदत्रही, शाश्वत रूपानं लक्ष्मी, इंदिरा म्हणजे लक्ष्मी गोकुळामध्ये स्थापित झाली. धन हे शाश्वत रूपानं कुठंच येऊ शकत नाही. काय येऊ शकतं? बोला बोला जरा सगळेजण. धन हे शाश्वत रूपानं कोणापाशी राहू शकतं का? जर राहायचं असतं तर बाकी तुमचं आमचं काय धन आहे? रावणाचं का कमी होतं का धन? पण राहिलं का? पाषाण परीस भूमी जांबुनाद, वंशाचा संबंध धातयासी. सुवर्णाची पुरे समुद्राचा वेढा, समुदाय गाढा राक्षसांचा. 80 सहस्त्रजया सुंदरा कामिनी मुख्य, माझी मुख्य राणी मंदोदरी. प्रिया पुत्राचा पुत्रा पौत्राचा लेखा कोण करी. मुख्य पुत्र हरी इंद्रा आणि 14 चौकड्या आयुष्य गणना. बंधू वर्ग जाना कुंभकर्ण. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी. पण झालं काय? सांगा ते कवडी गेली नाही.
मग त्याचं गेलं नाही म्हणजे आपलं काय जाणार आहे? 1 लाखाची काय म्हणते एफडी, ती काय येणार आहे सोबत? 2-5 एकर 10-20 एकर असलेलं शेत. धन ही शाश्वत संपत्ती नाही. या धनाचा न धरी विश्वास जैसी, अर्थम अनर्थम भावय नित्यम. अर्थ अनर्था सारिखा. खूप विचार करता येईल याचा. लक्ष्मी धन नाही, मग लक्ष्मी काय आहे? शांती ही लक्ष्मी आहे, समाधान ही लक्ष्मी आहे. गोकुळामध्ये ती लक्ष्मी एकत्रित आली म्हणजे ती प्राप्त झाली सर्व गोकुळवाशांना, सगळे आनंदात आहे. पण कसं आहे महाराज, ही पृथ्वी आहे, कुठं भर घालायची म्हणल्यावर कुठं तर खड्डा पडतो का नाही? तुम्ही कुणीही असा, न खड्डा करता भर घालून दाखवा. कुठं तर खड्डा करायचं म्हणजे कुठं तर भरायचं म्हणल्यावर कुठं तर, तसं कुठं तर शांती आली देवाच्या येण्यानं म्हणल्यावर कुठं तर दुःख येणं. एका माणसाला 25 वर्षानंतर मुलगा झाला, संतती झाली, सगळं गाव आनंद व्यक्त करू लागलं. काय भाग्य त्याचं, 25 लग्नाच्या 25 वर्षानंतर संतती झाली. एक माणूस मात्र उदास झाला, म्हणजे बाकीच्याला भर पडली पण इथं खड्डा पडला. त्याला म्हणले, का रे बाबा लई उदास दिसला नाहीस, सगळं गाव आनंदात आहे. त्यानं म्हणला, का करावं, त्याला पोरग झालं. अरे उलट आनंदाची बाब आहे की. त्यानं म्हणला, कशाच काय, माझ्या शेताचा शेजारी आहे, मला वाटलं आता त्याला काय होत नाही, ती शेत आता आपणच घ्यावं म्हणून गोखलतो. गेला चान्स, आता काय करू. कुठं आनंद आहे तर कुठं दुःख आहे. पृथ्वीवर आज इकडं प्रकाश आहे तर कुठं तरी अंधार आहे, ठरलेला आहे. तसं देवाच्या येण्यानं गोकुळात जर आनंद झाला असेल तर कंसाच्या प्रवृत्तीच्या, असुर प्रवृत्तीच्या लोकांमध्ये तो आनंद नव्हता. तुकोबराय सांगतात, कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला. इकडं आनंदाला पारावार नाही आणि इकडं भयभीत झालेला कंस, त्याला आता तोंडचं पाणी पळालं. विचार करतोय काय करू. कारण काल मी सांगितलं का, त्या मायेला वसुदेवजी वापस घेऊन आले. मारण्याचा प्रयत्न कंसानं केला होता पण ती हातातून सुटून गेली. म्हणत होती, किम्मया हतया मंद जात खलु तवांतकृत यत्र क्ववा पूर्व शत्रु माम, है ना, माहिंसी कृपणाम व्रथा. आता विनाकारण या वसुदेव देवकीची लेकर मारत बसू नको. तुला मारणारा तर सुरक्षित ठिकाणी, जन्मलाहीन सुरक्षित ठिकाणी पोहोचलाय. कि मया हतया मंद, मंद मंद आहे ना हे विशेषण. हे कोणास म्हणजे मंद म्हणजे काय, आपल्या भाषेत सांगू काय, येड्या डोक्याच्या मला कशाला मारतो. किम मया हतया जात खलु तवांतकृत. तवांतकृत, तुला जो मारणार आहे तो एका विशेष ठिकाणी पोहोचलेला आहे. कंस भयभीत झाला, विचार करतो आता काय करावं, कशी योजना आखावी. लगेच सगळे असुर प्रवृत्तीचे त्याचे जे मित्र होते ते बोलवले आणि सांगितलं कस करायचं. देवकीचा 8वा सुरक्षित ठिकाणी पोहोचला म्हणे. आता काय पर्याय. बाकीच्यांनी सांगितलं काळजी करू नको कंसा, अरे हम आपके साथ, तो चिंता की क्या बात. काही लोक फार आश्वासन द्यायला असतात असे. ते म्हणतात अरे जास्त काळजी करू नको, तुझ्या केसाला धक्का तर आमच्या जीवाला धक्का. आणि दुसऱ्या दिवशी हे कटणीला गेलं. आता कात्रीनं केस कापलालेत की ह्याच्या जीवाला काही सुद्धा होत नाही. म्हणायचं आपलं केसाला धक्का तर जीवाला धक्का. माणसं कवा काय बोलतील काय सांग. एक जण म्हणला अरे लात मारील तिथं पाणी काढील. जरा विभत्स होईल पण सांगतोच. आणि त्याचीच लगवी गुतली एक दिवशी.
हो बोलायच्या गोष्टी असतात हो, ते काय खरं का काय. मी आधीच म्हणलं विभत्स होईल पण सांगतो. असो, कुठवर आलत आपलं. ते हम आपके साथ तो चिंता की क्या बात. कंस म्हणला उग बोल नका म्हणला, आता माझ्या वैऱ्याला मारायची योजना आखायची. एक जण काढ तर जन्म दे आणि त्याला मारायचं काय अवघड आहे. त्यानं म्हणला असं म्हणता ना, हा जावा मारून या. आम्हाला सांग कुठं आहे तीच माहित नाही, कसा दिसतो तेही माहिती नाही, नाव काय आहे तेही माहिती नाही, कुठल्या दिशेनं गेलाय तेही माहिती नाही. आणि मग कसं रे कंसा. म्हणूनच म्हणायलो मला कसं मारायचं तुम्ही सांगा. माझ्याकडे काही व्यवस्था नाही. माझी अवस्था म्हणजे अशी झाली, आहो आहो तुम्ही, तिथं होतो आम्ही, त्याला जाऊन सांगा तुम्ही, ह्याच्यातलं ही गेलं. काय उत्तर आहे ह्याचं. आहो आहो तुम्ही कोण, कोण माहिती कोण तुम्ही. तिथं होतो आम्ही, तिथं कुठं काय माहिती कुठं होतो. आणि त्याला जाऊन सांगा तुम्ही, त्याला म्हणजे कोणाला काय माहिती कोणाला. आणि ह्याच्यातलं ही गेलं म्हणजे काय माहिती कशातलं काय. कंस म्हणला पण मला माहित नाही, माझा वैरी मेला पाहिजे, काय व्यवस्था करावी. सगळे विचार करतात आता काय करावं. इतक्यात पुतना आली आणि पुतनेनं सांगितलं की कंसा काळजी करू नको, आजपासून मागच्या 10 दिवसामध्ये जेवढे बालक जन्माला आलेले आहेत तेवढ्या सगळ्या पंचक्रोशीतल्या बालकांना मी मारून येते. कसं मारणार. पुतनेनं सांगितलं मी स्तनाला विष लावते, सुंदर वेश धारण करते आणि गावोगावी जाऊन जे जे बालक या 10 दिवसाच्या आत जन्माला आलेले आहेत त्या सगळ्या बालकांचा वध करून येते. कंसाने सांगितलं वा वा वा, अशी काहीतरी युक्ती असावी माणसाची. पुतनेनं सुंदर शृंगार केला आणि परिसरात जे जे बालक त्या 10 दिवसाच्या आत जन्माला आलेले होते सगळ्यांना मारत निघाले. नामदेव महाराज सांगतात, दीन दुर्बळाची मारता बाळके, करिता ती शोके माय बाप. नामदेवरायची बाळक्रीडा खूप पाहण्यासारखा विषय आहे. सर्व लहान लेकरांना मारत ती निघाली. इकडं गोकुळामध्ये देवाच्या जन्माचा उत्सव सर्व गोकुळात साजरा होतोय. भगवान शंकराला ही इच्छा झाली देवाचं दर्शन घ्यावं. देव जन्मल्यापासून 4थ्या दिवशी भगवान शंकर देवाच्या दर्शनासाठी साधू वेश घेऊन आले. भगवंतांनी लीलेनं भगवान शंकराला दर्शन दिलं. एवढंच म्हणतो, आता जास्त सांगत नाही. पुतना वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या गावात अनेक बालकांना मारत मारत ह्या गावात विचारायचं तुमच्या परिसरात कुठं बालक जन्माला आलाय का, त्या गावात जायचं, तिथली लेकरं मारायची. असं करीत 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 तिच्या कानावर बातमी पडली की व्रजमंडलामध्ये गोकुळ एक गाव आहे. गोकुळामध्ये नंद बाबाला बऱ्याच वर्षांनी एक मुलगा झालेला आहे, पण फार दिव्य तेजपुंज आहे. पुतनेला वाटलं आता हाच एक राहिलाय, चला तर. पुतना स्तनाला विष लावून देवाला मारण्यासाठी आली. सजून आली बर का. ताम केश बंधव्यतिशक्त मल्लिका, बृहन्नितं वक्रुणकृच्छ मध्यमा, सुवास संकंपित कर्णभूषण, विशोल्लसत्कुंतल मंडितानना. सुंदर पोशाख सजवलेला आहे. आता तिला सुंदर व्हायचं होतं का बनायचं होतं. बनायचं होतं. बनणं खूप सोपं आहे, होणं खूप कठीण आहे. बरोबर आहे ना. साधू बनणं सोपं आहे का होणं. अहो बनणं खूप सोपं आहे. ऊर्ध्व पुंड भाळ, कंठी शोभे माळ. उलट साधू असतात ते आपलं मोहगम चालतात. ज्याला बनायचं आहे ते अगदी ॲक्युरेट जशास तसं असं सिस्टीम, म्हणजे साधू व्यवस्थित करत नाहीत असं नाही. दोन्हीकडे साधूचं लागू होतं. पण सांगण्याचा अर्थ तिला बनायचं असल्यामुळे इतकी सुंदर बनली की लोकांना असं वाटत होतं वल्गु स्मिता पांग विसर्ग विक्षितैर
मनोहरंतीम वनिताम रजौकसाम. गोकुळातल्या महिला सुद्धा तिच्या रूपाला पाहून आश्चर्य करीत होत्या. अरे कोण आहे ही सुंदर स्त्री? जणू एखादी स्वर्गातली अप्सरा अवतरित व्हावी अशी ही सुंदर. नाही आता नको जास्त विस्मय, नाही तर इंद्र कुडीतून खाली अशी कुणी आहे का काय असं म्हणून सगळे विचार करू लागले. सगळे अनिमिष नयनानी डोळे पापण्या न पाडता टक लावून तिच्याकडे पाहू लागले. आपल्या सौंदर्यानं आणि स्मित हास्यानं सगळ्यांच्या मनाला भरळ पाडत नंदवाड्याच्या दिशेनं पुतना आली. यद्यपि वरून सजलेली आहे पण आत स्तनाला तिनं. जगात अशा बऱ्याच पुतना आहेत, माणसाच्या रूपात सुद्धा आहेत बरं, स्त्रियाच्याच रूपात आहेत असं नाही. ज्या वरून देव देवीच्या रूपात आहेत पण आत सगळं विषच आहे. स्वाभाविक आहे. मनोहरंतीम वनिताम व्रजौकसाम. इथं व्रजौकसाम म्हणण्यापेक्षा काय म्हणावं लागेल बाबा व्याकरणाच्या दृष्टीनं? जगातल्या लोकांच्या मनाचं अपहरण करणारे काही कमी लोक आहेत का जगात? सगळे दांभिक तसेच आहे. पुतना आली. नंदवाड्यातला सगळा तो आनंदाचा परिसर पाहिला ना. अंगणातून आत प्रवेश केला. भगवान पाळण्यात झोपलेले होते. त्या पाळण्याच्या कॉलम मधून बघू लागली ती पुतना येऊ लागली. येऊ दे आमली गिराईक आले बरं. पण झोपल्याचं सोंग भगवंतानी केलं. यशोदेनं स्वागत केलं. इतकी सुंदर स्त्री म्हणजे जणू काय आपल्या बाळाला आशीर्वाद देण्याच्या दृष्टीने एखादी देवीच आलेली असं समजून स्वागत केलं. आणि मग विचारलं की आपण कोण आहात? पुतनेनं सांगितलं अगं ओळखली नाहीस का मला? अजून ओळखली नाहीस मला? यशोदेनं म्हणली ओळखायला मला खरंच ओळखलं. पुतना म्हणली अगं तुझी मी बहीण, लांबची बहीण. हिनं म्हणली बहीण? मला लांबची नाही जवळची नाही, कोण आहेस? आता ते विस्तार होत पण काय आवश्यकता नाही. पुतना वेगवेगळ्या पद्धतीनं तर्क देते आणि आपली ओळख सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणू लागली काय ग यशोदे तुला बालक झालं म्हण, बाळाचं मुख पाहण्यासाठी आली आहे का बाळ इथं? यशोदेनं सांगितलं आत्ता झोपलाय की हो लाला. देवानी विचार केला अरे बापरे गिराईक एवढं चालून आलंय झोपले म्हणून माघारी गेलं तर अवघड होईल. देवानी लगेच रडायला सुरुवात केली. रडल्याबरोबर यशोदा म्हणली उठला काय की, आणि आणून पुतनेच्या हातात भगवान श्रीकृष्णाच्या त्या बालरूपाला दिलं. भागवतात वर्णन आहे जसं अग्नी विस्तव असतो पण तो राखेत झाकलेला असेल तर दिसतो का? पण दिसत नाही म्हणून हात घातला तर. पुतनेला सुद्धा राखत असलेला जसा अग्नी दिसू नये तसं भगवंताचं महिमान कळालं नाही. ददर्श तल्पेग्नी मिवाहितम भसीही. ज्या पद्धतीनं भस्मात असलेला अग्नी स्पर्श झाल्याशिवाय अनुभवता येत नाही, देवाचाही जो सामर्थ्याचा भाग आहे पुतनेला कळाला नाही. पुतनेनं देवाला मांडीवर घेतलं. सगळी इकडे तिकडे झालेलं पाहिलं. तेवढी संधी साधली. तो स्तन विष लावलेला स्तन भगवंताच्या मुखात दिला. भगवंतांनी डोळे झाकले. विद्वान मंडळी सांगतात भगवंतांनी डोळे झाकून भगवान शंकराचं स्मरण केलं. सांगितलं प्रभो आम्ही तर लोणी दही दूध खाणारी माणसं, विषाचं डिपार्टमेंट तुमचं आहे. म्हणून देवानी भगवान शंकराचं स्मरण करायसाठी डोळे झाकले. दुसरं कारण आहे भगवान डोळे झाकून मागच्या काहीतरी गोष्टीचं स्मरण करतात. माणसं जर लई दिवस झालेला असेल तर ध्यान करायला काय करतात? आठवण आणायला. भगवंताने डोळे झाकून पुतनेचा इतिहास पाहिला. कोण आहे की इतक्या सहजतेनं माझ्यापर्यंत आली म्हणजे कोण आहे? आणि देवानी इतिहास पाहून स्मरण केलं की ही बळीराजाची मुलगी रत्नमाला आहे. तिनं वामन रूपाला पाहिलं होतं, मनात वाटलं होतं की काय सुंदर बालक आहे. असं बालक जर माझ्या उदरी आलं असतं तर किती मला आनंद वाटला असता. देवाने सांगितलं होतं तुझ्या कुशीत येतो बास. आणि ज्या वेळेला बळीराजाला पाताळात नेलं त्यावेळेला म्हणले असलं जर लिकरू असतं तर स्तनाला विष लावून मारलं असतं. देवाने म्हणले दोन्ही गोष्टी एकदाच पूर्ण केल्या.
डोळे झाकले. अजून कारण आहे डोळे झाकायची देवाची. देवानी डोळे झाकून विचार केला की काय म्हणले लईच आरक्षण महिलांना वाढलेलं दिसते. राम अवतारातही पहिला वध म्हणजे पहिला मोक्ष कोणाला दिला? ताटिका म्हणजे स्त्रीला. आणि कृष्ण अवतारातही बरं आहे म्हणले आरक्षण बरं वाढले. विद्वानांनी वेगवेगळे अर्थ केलेले आहेत. भगवान डोळे झाकून विचार करतात विषाचा प्रभाव माझ्यावर होणार नाही, पण माझ्या उदरात असलेल्या ब्रह्मांडाला त्याचं काही होऊ नये यासाठी भगवंतांनी काळजीस्तव डोळे झाकले आणि तिचा विष लावलेला स्तन आपल्या मुखात घेतला आणि भगवंतांनी त्या स्तनाला त्या विषाला प्राशन करायला सुरुवात केली. महाराज विषाचा प्रभाव देवावर काय होणार आहे? काही प्रभाव झाला नाही. विष प्राशन करेपर्यंत पुतनेला काही झालं नाही. पण जेव्हा देवाने विष प्राशन करता करता पुतनेच्या प्राणाला खेचायला सुरुवात केली, मग मात्र आता पुतनेला सहन होईना. सोड 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 म्हणत म्हणत कृष्णाला दूर ढकलण्याचा प्रयत्न करू लागली. भगवान म्हणले बाई एकतर मी कोणाच्या नादाला लागत नाही, आणि एकदा लागलं तर काही बी झालं तर त्याला परमपदावर बसवल्याशिवाय त्या भक्ताचा अवेर घेतले नुतरी उचलून कडेवरी. एकदा भक्ताला माझं म्हणून स्वीकारलं की मग मात्र परमात्मा त्याला काही झालं तरी सोडत नाही. सामुंच मुंचल मिती प्रभाषिणी सोड 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 म्हणत म्हणत घराच्या बाहेरच का आली? ती देवाची लीला आहे. देवाच्या लक्षात आलं की आता ही गतप्राण होताना देह ही मूळ रूपात येईल. मूळ रूपात आली तर हातपाय जर हिनं हलवायला सुरुवात केली, घरातल्या एखाद्या खांबाला लाथ हाणली, घर पडलं तर लोक म्हणतील काय नंदाचं कार्ट निष्ठ्या अपिशी पायानं जन्माला आले, आल्या आल्या घर पाडलं. म्हणून भगवंतानी तिच्या मनात संकल्प करविला आणि अंगणात आणलं. सोड म्हणते, कोणाचं लक्ष नाही. भगवान मात्र तिच्या प्राणाला खेचायला सुरुवात करतात. सोड 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 म्हणत अकराळ विकराळ रूप धारण केलं, बलाढ्य शरीर धारण केलं, सगळा मेकअप उतरला. लोकप्रतिष्ठेचा, लोक सन्मानाचा सगळा मेकअप उतरतो. एखादा प्रसंग एखाद्या दांभिकाच्या जीवनात आला, सगळा मेकअप उतरला आणि मग हातपाय खोडायला लागली. भगवान मात्र तिच्या प्राणाचं हरण केल्याशिवाय सोडत नाहीत. आणि ज्यावेळेला देवाने पंचप्राणाचं हरण केलं, बलाढ्य शरीर घेऊन जमिनीवर धाडकन, आणि ज्या वेळेला धाडकन पृथ्वीवर पडली, सगळे गोकुळवासी पळत आले. विचार करतात काय झालं? अरे लाला कुठे आहे बघा, हिच्या खाली तर अडकला नाही. भगवान तिच्या वक्षस्थळावर बाललीला करत पडलेले आहेत. काही लोकांनी भगवंताला कसं तरी खाली घेतलं. विचार करतात ही कोण आसुरी असेल, कोण असेल ही? कोणाच्या काही लक्षात आलं नाही. पण गावकऱ्यांनी विचार केला आता हिच्या शरीराचा अग्निदाह केला पाहिजे. कसं करायचं? उचलणं शक्य नव्हतं. तिच्या शरीराचे वेगवेगळे भाग केले. काही झाडं त्याची लाकडं तोडली, ती तिच्या शरीरावर टाकली आणि अग्निदाह दिला. पण भागवतात वर्णन आहे तिच्या शरीराचा सुगंध आला. नामदेव महाराजांनी वर्णन केलं, पंचक्रोशीत सुगंध येऊ लागला. आसूर होती पण शरीराचा सुगंध का? त्याचं कारण ज्ञानोबराय सांगतात काय? तुवा सनकादिकाचे निमाने सायुजी सौरसू दिधला पुतने जी विषाचे निस्तनपाने मारू आली. जी मारायला आली होती, पण भगवंतानी एकच विचार केला, 6 दिवसाचा बाळ आहे भगवान. 6 दिवसाच्या बाळाला कोण आई, कोण बाप, कोण भाऊ, कोण बहीण कळतं का? त्याला एकच माहिती आहे, जिनं आपल्याला दूध पाजलं ती आपली. म्हणून भगवंतानी एकच विचार केला, तिचं काही असायचं असो, पण हिनं मला स्तन मुखात दिला म्हणजे दूध पाजलं. ज्या यशोदेनं दूध पाजलं तिलाही तोच मोक्ष, आणि पुतनेला सुद्धा. उद्धवानी 3ऱ्या स्कंदात ही चर्चा केलेली आहे ना, महाभारतातही आहे. अहो बकियम स्तनकालकूट जिघांसया पाययदप्य साध्वी लेभे गतिम धातृचिताम ततन्यम क्वम वादयालुम शरणं व्रजेम.
उद्धवजी तिसऱ्या स्कंदात बोलून गेलेत हा विषय. पुतनेला जो मोक्ष यशोदेला तोच मोक्ष पुतनेला भगवान देतात का? भगवंतांनी पुतनेचा उद्धार केला. ज्ञानोबराय म्हणतात सनकादिकाचे निमाने देव होनी उदार भक्ता देतो अमरपदे देता न म्हणे साना थोर वैरी अशी हितेची. पुतनेचा उद्धार भगवान करतात. या निमित्तानं भगवंताचं औदार्य किती अलौकिक आहे. मारायला आलेलीला भगवंतांनी मोक्ष दिला, निजधाम दिलं. आता कंसाच्या लक्षात आलं की एवढी बलाढ्य पुतना ज्यानं मारली तोच आपला वैरी असणार आहे. म्हणून कंसानं आता बाकीच्या गोष्टी न लक्षात घेता त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की आपला वैरी गोकुळात वाढतोय. कंसानं वेगवेगळ्या पद्धतीनं असुर पाठवण्याच्या योजना करायला सुरुवात केली. भगवंतांनी पुतनेचा उद्धार केला. गोकुळवासीय सगळे देवाची चिंता करतात. आमचे गुरुजी असं म्हणायचे, गोकुळवासियांना असं वाटू लागलं काय देवाची कृपा की आपल्या लालाला देवानं काही सुद्धा होऊ दिलं नाही. भगवान कृष्ण म्हणू लागले अजून कुठला देवाला असावा. पण देव आलेतच या सगळ्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी. आपण मग म्हणून गेलो भोळेपणा लागी भीक मागे. ते प्रेमाचं समास्वादन करण्यासाठीच देव अवतरित झालेत. देव बाललीला करतात. काही वृद्ध मंडळी येतात. माता माऊल्यानी यशोदेला सांगतात बाई कसली ती पुतना नावाची राक्षसी होती कोणास ठाऊक. जरा गाईच्या खालून आपल्या लालाला काढा. कोणी सांगितलं त्याला गोमूत्राचं स्नान घाला, कोणी सांगितलं पंचगव्याचं स्नान घाला. सर्व विधी झाला. त्यानंतर भगवान थोडेसे मोठे झाले. भगवंत स्वतःहून एक दिवस आडंग बदलतात. आडंग बदललेलं पाहिलं. यशोदा माईला आनंद वाटला आणि देवानी आडंग बदललं, करवट बदलली म्हणून उत्सव करण्याचं निश्चित झालं. वनभोजनाची तयारी झाली. सर्व गोकुळवासी मंडळी आपापल्या परिवारासहित दह्या दुधाचे मडके एका बैलगाडीमध्ये घालून, ते तिकडल्या भाषेत त्याला छकडा म्हणतात, छोटीशी एक वेगळ्या पद्धतीची बैलगाडी, त्यामध्ये घालून सर्वजण वनभोजनासाठी गेले. भागवतात वर्णन आहे. सर्व बैलगाडी अशा भोवताली सोडल्या आणि मध्यभागी वेगवेगळ्या पद्धतीनं कोण नृत्य करतंय, कोण काय गातंय, तर कोण शृंगार करतं, तर कोण काय. यशोदामाई विचार करतात लालाला थोडंसं दूध पाजवून याला विश्रांती घडावी म्हणून एका दह्या दुधाच्या बैलगाडीच्या खाली भगवंताला झोपवलं. गोपाळांना सांगितलं याच्याकडे लक्ष ठेवा आणि आपापल्या कामामध्ये सगळे व्यस्त झाले. भगवंताला भूक लागली. देव रडू लागले. रडता रडता आक्रोश करू लागले. कुणीच लक्ष देत नाही. गोपाळ लक्ष देत आहेत पण आता त्यांच्या लक्ष देण्यानं लेकराचं रडणं थोडंच थांबणार आहे. ते लहान लेकराची कुठली गोष्ट खूप विशेष असते. लहान लेकराची स्वच्छता म्हणजे घाणीचं समान वाटप. ते फक्त नाकाला आलेला शेंबूड सगळ्या गालावर करणं म्हणजे त्याची स्वच्छता. आता तसं भगवंताला शांत करण्याचा प्रयत्न केला पण देवाला थोडासा राग आला. देवानी असा पाय उचलला आणि खाली आपटला. वरचा छकडा उलटून पडला. भगवंताचं हे प्रसंग पाहिला. सगळे लोक पळत आले. लालाला उचलून घेतलं. म्हणले बरं झालं लालाला काही झालं नाही. बाकीचे पोरमले यानच केलंय. पण शुकाचार्य सांगतात राजन नते श्रद्धा धीरे गोपा बाल भाषित मित्युत अप्रमेयम बलम तस्य बालकस्य नते विदुः. लोकांना ते खरं वाटलं नाही. का? अरे लहान लेकरं आहेत. काहीतर म्हणायचं म्हणून आपलं म्हणतात याच्या पायानं छकडा मोडलं. एवढं काही बैलगाडी मोडण्यासारखं याची ताकद आहे का? अशा पद्धतीनं भगवंतानी छकडा मोडण्याची लीला केली. संतांनी त्याला शकटासुराचा वध भगवंतानी केला असं नामदेवरायांनी वर्णन केलेलं आहे. त्यानंतर भगवंतानी तृणावर्ताचाही वध केला. तृणावर्त एक भयंकर वादळाच्या रूपात गोकुळात आला. भगवंतानी त्याचा वध केला. ह म्हणा आता
आणि त्यानंतर भगवंतावर वेगवेगळे संकट येत आहेत. म्हणून काही लोकांनी सल्ला दिला की नंद बाबा, बलराम दादाचाही आणि कृष्णाचाही अजून नामकरण संस्कार झालेला नाही, म्हणून कदाचित एवढी संकट वारंवार येत आहेत. नामकरण संस्कार करा. गर्गाचार्य त्या ठिकाणी आले. गर्गाचार्यांनी नामकरण करण्याचं निश्चित झालं, पण कुठं करावा, किती मोठा करावा. त्यांनी सांगितलं आता मोठा उत्सव नाही, गाईच्या गोठ्यात आपल्याला नामकरण संस्कार करायचा आहे. गाईच्या गोठ्यात गेले. नामकरण संस्कार करण्याच्या दृष्टीनं दोनही बालकाला समोर पाहिलं. गर्गाचार्य भाव समाधीत गेले. का? आता यांचे काय नाव ठेवा? इनके नाम अनंत अपार. एक नाव काय सांगावं? याचे अनंत नाव आहेत, अनंत रूप आहेत. नमोस्त्वनंताय सहस्त्रमूर्तये सहस्त्रपादाक्ष शिरोरुभावे सहस्त्रनामने. सहस्त्रनामने आहे ना, अनेक नाव आहेत त्याला. पुरुषाय शाश्वते सहस्त्रकोटी युगधारिणे नमः. भाव समाधीत इतके गदगद झाले की डोळ्यातून अश्रू वाहू लागले. देवाच्या दिव्य रूपाकडे गर्गाचार्य पाहतायत. नंद बाबाला त्यांना वृत्तीवर आणावं लागलं. बाबा, पुन्हा डोळे उघडले. देवाच्या बालरूपाकडे पाहिलं, सांगितलं वसुदेवा, भाग्यवान आहात आपण. असा पवित्र बालक आपल्या उदरी जन्माला आलेला आहे. याचे अनेक नाव आहेत, पण याच्या वर्णानुसार आपण याचं नाव ठेवू. म्हणून कृष्ण असं नाव ठेवलं. बलराम दादाचं यांचे गुण जे आहेत ते सर्वांच्या मनाला आकर्षित करणारे आहेत किंवा रममान करणारे आहेत, म्हणून याचं नाव राम आहे. पण शरीर धष्टपुष्ट आहे म्हणून त्याला बल जोडलं जाईल. बलाधिक्यात बलम विदुः अयम हि रोहिणी पुत्रो रमयन सुहृदो गुणैः आख्यास्यते राम इति बलाधिक्यात बलम विदुः. बलराम आणि आसन वर्णाश्रयो ह्यस्य गृह्णतो नु युगुम तनुः शुक्ल रक्तस्तथा पीत इदानीम कृष्णताम गतः. म्हणून भगवंताचं नाम कृष्ण ठेवलं. अनेक पद्धतीनं भगवंताच्या आणि बलराम दादाच्या गोष्टी गर्गाचार्य नंदबाबाला सांगतात. तिथून निघणं तर अपेक्षितच नाही, परंतु देवाच्या लीलेत विक्षेप होऊ नये म्हणून गर्गाचार्य भगवंताच्या बालरूपाला हृदयात साठवून तिथून निघतात. नंदबाबांनी वेगवेगळ्या पद्धतीनं बलराम दादाची आणि कृष्णाचे कोड कौतुक करायला सुरुवात केली. कंस मात्र थांबला नाही. त्याचे वेगवेगळे प्रयत्न सुरू राहिले. कंसाच्या लक्षात आलं की बलाचा प्रयोग होत नाही. मग आता कपटेन शत्रू वशमानयंती. ते एक सुभाषितकार सांगतात ना, भावेन देवो कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रू सत्येन मित्रं कृपया च पुत्रं ज्ञानेन मोक्षो वशमानयंती. कशा कशानं काय काय वश होतं त्याची यादी आहे. पुन्हा सांगतो, पटांगणात राहू द्या आता. कपटेन शत्रू वशमानयंती. कपटानं शत्रू वश होतो. म्हणून कंसानं विचार केला आणि कपट केलं. एक महाबळ नावाचा दैत्य, भागवतात ती कथा नाही, पण श्री गुरु शेखर बाबांना एकदा विचारलं होतं की भागवतात आता ह्या प्रसंग नाही, कसं करायचं? महाराज म्हणले आपण सांगायचा. मग शुकाचार्यांनी सांगितलं नाही. का बरं? ते म्हणले गडबडीत राहिला असेल, वेळ थोडा राहिला होता शुकाचार्यांकडे. परीक्षिताला 7वा दिवस जवळ आलेला होता. पण नामदेवराय ग्रथित करतात म्हणजे हा प्रसंग घडलेला आहे. त्यांची ऋतंबरा प्रज्ञा आहे, त्यामुळं हा प्रसंग सांगावा. तसं तर भागवतात अंबरीशाला झालेल्या 10 गर्भवासाच्या शापाचंही वर्णन नाही, पण संतांनी त्याचं वर्णन केलेलं. असं काय म्हणतो महाबळ भट सांगत होतं ना, महाबळाला सांगितलं की तू जा, पण बळानं लेकराला मारण्यापेक्षा कपटानं काहीतरी योजना कर. त्यानं विचार केला, मग आता संत व्हायचं कुठं आहे, बनायचं आहे. त्यानं संत होण्याच्या दृष्टीनं पोशाख केला.
आमचे एक वैकुंठवासी पद्माकर महाराज भादेकर खूप गोड सांगायचे हा प्रसंग. ते त्यांचं बाललीला ऐकण्यातला आनंदच वेगळा. साहेब तुम्ही पाहिला असेल त्यांना, खूप आनंद. आमचं बालपण म्हणजे त्यांचं ऐकण्यात गेलं. परत खूप सांगायचे. महाराज म्हणायचे त्यांना असा गंध लेवला आम्हा बामणावाला सुद्धा लाजवेल असा. ते ब्राह्मण होते ना. असा झाला म्हणे तयार. काय माळ घातली, टिपिऱ्याच्या टिपिऱ्या माळ गळ्यात घातली. म्हणजे बरं अजून काय केलं, हे घातलं, जानवं घातलं, धोतर नेसलं, पंचांग घेतलं आणि सगळ्या लोकांना कौतुक सांगत निघाला. भविष्य सांगायचा, काय सांगायचा. आणि तसं तर भविष्य सांगणं खूप सोपं आहे. काय काय माणसं खूप हुशार भविष्य सांगण्याच्या दृष्टीनं. ब्रह्मगिरीची परिक्रमा सुरू होती. सगळे असे दमून गेले होते. आता दमलेल्या माणसाला औषध काय, आहारापेक्षा बी जास्त जर औषध काय असेल तर प्रसन्नता. हे जरा चांगलं औषध आहे ना. आमच्यात एक विनोदी माणूस, तिथं ते आदिवासी पोरं वगैरे काही परिक्रमा करताना काही दुसरे परगावचे काही लोक होते. त्यांनी सांगितलं या इकडे भविष्य सांगतो. अगदी चांगलं सांगणार, ते त्यांची भाषा असते. आणि ते सांगायला सुरुवात केली की एका माणसाला घेतलं जवळ. तीही इतका भाविक बिचारा. त्यानं म्हणला माझं सांगा हो, लय परेशानी सुरू आहे. आता एवढं म्हटलं की काही माणसाच्या लक्षात येतं याचं काही ना काही. त्यानं हात घेतला आणि म्हणला अरे बापरे. हात घेऊन अमले काय झालं, तुम्हाला लहानपणी कधी ना कधी मोठा आघात झालेला आहे. आता प्रत्येकच माणसाच्या जीवनात लहानपणी काही ना काही झालेलंच राहते. कोणाचा हात मोडलेला असते, कोणाचा पाय मोडलेला असते. मग पुढच्या माणसानं म्हणलं होय हो माझा पाय मोडलता, नक्की दिसतंय मला सगळं. मला वाटते तुम्ही कदाचित असं झाडाच्या होय 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 हो झाडावर चढलो होतो. आता ते भविष्य सांगण्याची पद्धत सांगतो आपल्याला. महाबळाने असं सांगायला सुरुवात केली. गावामध्ये प्रवेश केला. सर्व लोकांना आनंद वाटला की फार मोठा विद्वान. नंदबाबाच्या घरी त्यांचं स्वागत केलं. बसायला पाठ, पाटीला पाठ, हे सगळं मी पद्माकर बाबाचं सांगू लागलो बरं का. पद्माकर महाराजांचं भादेकर. बसायला पाठ, पाटीला पाठ, काय त्याचा थाट. आणि अशा पद्धतीनं त्या महाबळाला बसवलं आणि सांगितलं महाराज आमच्या बाळाचं काहीतरी हे सांगा, काय भविष्य सांगा, ज्योतिष सांगा. त्याने सांगितलं आणा बाळाला. कृष्णाला समोर ठेवलं. यानं बघितलं म्हणले अरे बापरे नंदा, तुझी या घरासी उपजली मूळ, हे सगळ्याच्या मुळावर जन्माला आले. लय अवघड आहे याचं, काही होणार नाही. नंदबाबांनी हात जोडले म्हणले महाराज असं म्हणू नका. कृष्ण जैसा पूत मैने बहु पुण्य पायो है, गारी नाही दिजो. असा बालक आम्हाला फार मोठ्या पुण्याईनं प्राप्त झाला. महाराज असं म्हणू नका. अरे म्हणे काय म्हणायचा विषय हे आहेच असलं, याचा कुठं पाय ठीक राहणार नाही. असं करील तसं करील म्हणे. महाराज एवढं तुम्ही म्हणता, पण परवा गर्गाचार्य आले होते. गर्गाचार्यांनी तर म्हटलं की साक्षात देव आलाय. ते म्हणले गर्गन कालचं पोरग, त्याला काय कळतंय. गर्ग चुकला गणितात. म्हणले महाराज असं म्हण नका, शांती तर सांगा. म्हणजे असते ना ते एखादं काही नक्षत्रावर याच्यावर जन्मल तर शांती सांगा. यांनी सांगितलं ह्याला शांती नाही ना फिंती नाही. मग काय आहे, बाळाची अंगी अवचिन्हे बहुत निहोनी गरते तर घालायस. गावाच्या बाहेर एक 10 फुटाचा खड्डा करा आणि जिवंत पुरून टाकाय. नंदबाबाच्या डोळ्यात पाणी आलं. म्हणे महाराज असं म्हण नका. गर्गाचार्यांनी खूप कौतुक केला. गर्ग चुकला गणितात. गर्गाला काय येतं म्हणे. गर्ग माझ्याकडे होता शिकायला. म्हणजे मग काय, अरे गर्ग मी नाव दिलंय त्याला. एकदा माझ्याकडे शिकायला होता, त्याला ते जमलं नाही मी शिकवायलेलं म्हणून त्याच्या शेंडीला धरून गर 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 फिरवलं म्हणून त्याचं नाव गर्ग पडलं. आता हे देवाला सहन झालं नाही. इतका वेळ देवाबद्दल बोलत होता. देवाला त्याचं दुःख नव्हतं, पण भक्ताविषयी कोणी असे अपशब्द काढले की देवाला सहन होत नाही. हरिभक्ताची कोणा न घडावी निंदा.
साहत गोविंदा नाही त्याचे. देवाला सहन झालं नाही. भगवंतानी असा देवाला राग आला. देवानी घरातल्या सगळ्या वस्तूंना सांगितलं चला बाबा, लय मोठा बामन आलाय. ब्राह्मण नाही बरं, बामन आहे. का? ब्राह्मण आणि बामन मध्ये फरक आहे. तुम्ही अन्यथा घेऊ नका याला, पण ब्राह्मण आणि बामन म्हणजे काय? जो वेदविहित कार्य करतो, जो शास्त्र संमत जीवन जगतो तो ब्राह्मण. फक्त जन्मविशेषानच जो त्या कुळात जन्माला आला, पण बाकी काहीच त्याचं जर या सगळ्या गोष्टीशी जुळत नसेल, मग बामन. असं आहे ना. संतांचे ते आप्त न होती संत, ही परंपरा आहे आपली. हे म्हणले बामन लय मोठा आला, जरा करा, जरा सगळ्यांनी सत्कार करा, दक्षिणा द्या. आणि मग घरातल्या वस्तू आल्या. महाराज पहिल्यांदा मुसळ आलं. मुसळ, साळी कांडायचं मुसळ. येऊन देवाला विचारलं, देवा करू द्या का फायरिंग? देवानी सांगितलं आता विचारायचं नाही, ते 2014च्या आधी होतं विचारायचं. आता तिकडून धोंडा आला की इकडून डायरेक्ट. हे मी फक्त इथलं सांगतोय बरं का, दुसरीकडचं कुठलं गृहीत धर नका. ते पहिलं होतं ते वरून परवानगी आणा, असं करा तसं करा. आता तसं नाही. असो. आणि मग घरातल्या ज्या वस्तू निघाल्या, जे सपासप लागू लागल्या, नाथ महाराजांनी खूप वर्णन केलेली आहेत. पाठ कसा आला, ते मुसळ कसं आलं. आता हे आरडायला लागलं. बेलण्यानं विचार केला आपला मार्का याला लागायचा नाही, पण ह्याचा आवाज बंद करायचा तर आपल्या हातात आहे. बेलनं निघालं घुसलं तो. नाथ महाराजांनी वर्णन केलं. मला पाठ झालं नाही तो अभंग. भूषण महाराज आज असते तर सांगितले असते बघा अभंग. तुम्हाला पाठ आहे? बेलण्या तोंडात जाऊन बसलं. एकनाथ महाराजांनी वर्णन केले. आणि मग खालच्या पाटानं विचार केला की आपण तरी सेवेची संधी कशी दवडावी. त्यानं जाक उचलला महाराज. आता विश्वासानं बसलेल्या माणसाला जर अज्ञात उचललं कसं होईल? वर नेहलं उलट केलं. असा जमिनीवर सरस पडला. महाबळ प्रयत्न करतोय उठायचा. ते काय समजायच्या आधी तर 5-50 खणके बसले. रुमणं आलं, नांगर आली, फास आली, खटाखट कुठेही लागू लागलं. याच्या लक्षात आलं की आता थांबण्यात अर्थ नाही. पळालेलं बळ म्हणून पळ काढला, पण कवा नाही ती धोतर नेसलेलं होतं. नामदेवराय म्हणतात, जानवे तुटले, पंचांग फाटले, धोतर गळाले. आता धोतर कुठं असते का? डोक्याला असते का? मग आता तिथलंच गळणार आहे दुसरीकडे. आणि असा महाबळ पळाला महाराज. बाजा विचार करू लागल्या की आम्ही मारू तर शकत नाही, पण आडवं पडायला काय अडचण आहे आपल्याला. बाजा असे आडव्या आल्या, त्याला अडखळून पडला. उठून पळतोय. पळता भई थोडी झाली. देवाने त्याला मारलं नाही, पण विटंबना भरपूर केली. अशी विटंबना केली. पळत तसाच पळत आला. कंसाच्या समोर उभा राहिला सभेत. कंस म्हणला, अरे काय येडफीड लागले का काय? नुसत्या बरमुड्यावर आलायच अख्ख्या सभेत. शेनं म्हणला, पळून आलो म्हणून बरमुडा तर राहिलाय, नाहीतर माझी काय दुर्दशा झाली असती तुम्हाला ठाऊक नाही. कंसा, तुझं भवितव्य काही ठीक नाही. कृष्णाचं डिपार्टमेंट असं, हे पठाडे बाबा म्हणायचे, कृष्णाचं डिपार्टमेंटच असं आहे, दिसत नाही पण कुठं बी लागते. भगवंतानी त्याची विटंबना केली. त्यानंतर भगवंतानी वेगवेगळ्या पद्धतीनं लीला करायला सुरुवात केली. भगवंताच्या ज्या लीला आहेत त्या खूप अलौकिक लीला आहेत. एका लीलेचं थोडंसं वर्णन करू, बाकीच्या लीला उद्याला आपल्याला पाहायच्या आहेत. भगवान वेगवेगळ्या लीला करतात. यशोदेकडे गऱ्हाणे येतात. वत्सान मुंचन क्वचित समये क्रोश संजात हास स्तेयम स्वादवत् दधिपय कल्पितै स्तेय योगैः मर्कान् भोक्षन् विभजति सचिन्नात्ति भाण्डं भिनत्ति द्रव्यालाभे सगृह कुपितो यत्युप्यक्रोश्यतो कान्. यशोदेकडे गऱ्हाणे येतात. वत्सान मुंचन, यशोदे सांग तुझ्या कृष्णाला, कुठल्या तरी अवेळी येतो आणि वासर गाईला दूध प्यायला सोडून देतो.
आणि आम्ही धार काढायला गेलो की गाई दूध देत नाही, उद्या ताक नाही आम्हास. आमची परेशानी लावली म्हणे कृष्णानं तुझ्या. वत्सान मुंचन क्वचित समये. म्हणले बरं अजून काय करतो. एकीनं सांगितलं हिचं काहीच नाही बाई, नुसतं दुधाची अडचण आहे. एक दिवशी माझ्या घरी आला आणि माझ्या बालकाला, झोपलेल्या बालकाला अशी जोरात चिमटी काढली, ते रडू लागलं की क्रोश संजात हास. तिनं सांगितलं चिमटी काढतो हसत उभा राहतो. देवाने सांगितलं आई खोटं बोलतीये. एका महापुरुषाचं मी ऐकलं होतं. वत्सान मुंचन. आईनं विचारलं का रे कान्ह्या, अवेळी वासरं सोडतो का. देव म्हणले माझं कामच ते, मी वासरं सोडणारच. एका साधूनी त्याचा तात्विक अर्थ करताना असा सांगितला, आई वत्स म्हणजे माझे भक्त आहेत. ते एखाद्या संसारातल्या कुठल्या जबाबदारीच्या खुंटीला गुंतून पडलेले असतील तर त्यांना मी नक्की सोडवणार. आणि त्यांनी जावं वेद उपनिषद रूपी गायींचं ज्ञानरूपी दूध प्यावं, यासाठीच माझं काम आहे. मी हे करणार आहे. मागं केले ना आत्ता करणार. देवाची ही लीला आहे, तात्विक अर्थ आहे. म्हणजे चिमटीची काय भानगड आहे. देवाने सांगितलं खोटं बोलते आई, मी गेल्या गेल्या चिमटी काढत नाही. मग आधी जाऊन हाक मारतो, ए श्रीरामा मधुमंगल. पोरं उठत नाही. जाऊन हलवतो. हलवूनही ज्या वेळेला ह्यांचा आळस जात नाही, माझा नाईलाज होतो, चिमटी काढावी. महाराज ही देवाची कृपा आहे. देव आपल्याला सुद्धा हाक मारून आधी उठवतात. गीतेच्या रूपानं, वेदाच्या रूपानं भगवान हाक मारून उठवताय. काही साधक सावध आहेत, ते मात्र एका हाके सरस उठतात. पण काहींना हलवावं लागतं. हलवावं म्हणजे परिस्थिती खालीवर होते कधी कधी जीवनात. हे हलव नाही देवाचं. कधी मान सन्मान मिळालेला असतो तर कधी अपमान भोगावा लागतो. एकदम परिस्थिती नाजूक होते तर कधी काय होतं, व्यवहारामध्ये व्यापारामध्ये चढ उतार येतात. हे सगळं काय आहे, भगवंताने आपल्याला हलवून जागे करणे. काही माणसं त्याच्यातही जागे होत नाहीत. मग मात्र देवाला चिमटी काढावी लागते. आणि असा उच्च पदावर असलेला माणूस पार खाली आणून जमिनीवर भगवंताला लोळवावा लागतो. ही देवाची चिमटी आहे. त्याच्यातही माणसानं सावध भावन भजनाला लागावं. परवा आम्ही नाही आलनी ध्यानात उग टाळ्या वाजवून का, त्याच्यातही लोकांनी भजन केलं पाहिजे. म्हणजे काही काही माणसं इतकी सन्माननीय, पण अशी अवस्था होते की सगळीकडून त्याला अवहेलना भोगावी लागते. देवाला वाटतं आता तरी सावध होईल, देशत्याग करील, माझ्याशी अनन्य होईल. म्हणून देवाची ही इच्छा असते. देवाच्या अशा वेगवेगळ्या लीला आहेत. कोणी येतं म्हणतं काय ग बाई भांडम भिनत्ती, भांडेच फोडतो, मडकेच फोडतो. एक म्हणते मरकान भोक्षण, कोण म्हणतं काय, कोण म्हणतं काय. भगवान सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं उत्तर देतात. आणि एक दिवस भगवान अंगणामध्ये रांगता रांगता माती खातात. आणि पोरांनी येऊन आईला सांगितलं, आई तुमच्या कृष्णानं माती खाल्लेली आहे. आईनं हातात एक छडी घेतली आणि देवाजवळ विचारलं, देवा कृष्णा कस्मान मृद मदंतात्मन भवान भक्षितवान रहा. देवानी हो म्हटलं नाही, नाही म्हटलं नाही, उलट विचारलं, तुला कोण म्हटलं. यालाच म्हणावं अट्टल चोर. उत्तर हो मध्ये नाही की नाही मध्ये नाही, तुम्हाला कोण म्हणलं. आईनं सांगितले, वदंती तावका हे ते कुमारास्ते ग्रजोप्यम. तुझा भाऊ सांगतो, मित्र सांगतात तू माती खाल्ली. देवाने सांगितलं, नाही आई हे खोटं बोलतायत सगळे. तुला सांगतो काय घडलं होतं, काय घडलं होतं. काय घडलं होतं आई तुला सांगतो. हरे राम रघुवर की प्राण प्रिया, भजो रे मन सिया सिया. रघुवर की प्राण प्रिया, भजो रे मन सिया सिया. राम रघुवर की प्राण प्रिया, भजो रे मन सिया सिया. राम रघुवर की प्राण प्रिया, राम रघुवर की प्राण प्रिया. राम रघुवर की प्राण
प्रिया राम रघुवर की प्राण प्रिया राम रघुवर की प्राण प्रिया वदन्ते तावका हेते कुमारास्ते ग्रजोप्ययम्. आई म्हणते की कुमारः अग्रजः वदन्ती, तुझा मोठा भाऊ सगळे मित्र सांगतात की तो माती खाल्ली. देवानी सांगितलं आई मी माती खाल्ली नाही. सकाळी यांनी बैठक घेतली होती, मला बोलवलं होतं आणि सांगितलं दही दूध चोरुनी दे सर्वांना ऐसे मज सांगताती, ते न ऐकिले म्हणून मजवरी रुसले हे सांगाती. हे सगळे गोपाळ माझ्यावर रुसलेत. म्हणजे का रुसलेत? कारण या गोपाळांनी मला दही दूध चोरून आम्हाला खाऊ घाला असं सांगितलं, मी यांचं ऐकलं नाही म्हणून गोपाळ रुसलेत. आता हा देव आहे महाराज, त्याला युक्तिवाद करायला काय अवघड आहे? आईनं माती खाल्लेलं पकडलं तर देवाने असा युक्तिवाद केला. गोपाळ म्हणले नाही आई हे खोटं बोलतंय, यानं खरंच माती खाल्लेली आहे. आईनं सांगितलं खरं सांग का नाही माती खाल्ली का? देव म्हणतात आई खरं सांगतो, आणि तुला जर ही माझी गोष्ट खोटी वाटत असेल, नाहम भक्षितवानंब सर्वे मिथ्याभिसंशिनः यदि सत्य गिरस्तरही समक्षम पश्यमे मुखम. तुला जर खोटं वाटत असेल तर समक्षम पश्यमे मुखम, तू माझ्या तोंडात बघ मी माती खाल्ली का. देवाला वाटलं एवढं कॉन्फिडंटली बोलल्यानंतर आई म्हणल बर बर खाल्ली नाही ना, नको खाऊ बरं. पण देवाचे ग्रह फिरलेले होते, देवाचे सुद्धा ग्रह फिरतात कधी कधी. आईनं सांगितलं बरोबर दाखव बरं तोंड का ना. आता दाखव तोंड म्हटल्यानंतर मात्र देवाची पंचायत झाली. भगवान असे पळू लागले. आईच्या हातात छडी होती. आईनं पळत जाऊन देवाला धरलं. नामदेव महाराज सांगतात हाती घेऊन या काठी शिकविते जग जेठी, यमुनेची माती खासे यमुनेची माती खासे का का का. हरी तू खोड्या करू नको रे करू नको माझे बाबा, हरी तू खोड्या करू नको माझे बाबा. धावनिया धरीला करी बैसविला मांडीवरी, धावनिया धरीला करी बैसविला मांडीवरी. मुख पसरोनी करी मुख पसरोनी करी आ आ आ. हरी तू खोड्या करू नको रे करू नको माझे बाबा, करू नको माझे बाबा. हरी तू खोड्या करू नको माझे बाबा. आता हीच गवळण आपल्याला माहिती आहे, पण कशी? धावनिया धरीला करी बैसवेला मांडीवरी. मुख पसरून करी आ आ आ. खोड्या नको करू माझे बाबा, हरी तू. असो आईनं हातात धरलं, छडी हातात घेतली. दाखव तोंड म्हणून अशा रागानं छडी उगारली. तुकोबराय सांगतात मारावया तिने उगारिली काठी, भुवने त्या पोटी. ज्ञानोबराय वर्णन करतात मागा बाळपणी येणे श्रीपती, एक वेळ खादली होती माती. तै कोपोनिया हाती यशोदे धरिला, मग भेने भेने जैसे मुखी झाडा द्यावयाचे निमिसे. चवदाही भुवने सावकाशे दाविली तिये, बक्षुनी मृतिका वदनी दाखविली भुवने. सा तत्र ददृशे विश्वम जगत्स्थानुम चखम दिशा. भागवतकार वर्णन करता शुकाचार्य की समग्र ब्रह्मांड आईला देवाच्या
मुखात दिसू लागलं. आई थक्क झाली, म्हणते अरे बापरे, हा तर साक्षात देव आहे, याच्या उदरात ब्रह्मांड दिसतायत. देवाच्या लक्षात आलं मी देव आहे म्हणून जर आईला कळालं तर उद्या मला एकेरी शब्दात बोलेल का, ए कान्ह्या म्हणेल का? आणि आईनं कान्ह्या म्हणण्यात आनंद आहे का, काय देवा म्हणण्यात आनंद आहे? आईनं कसं बोलावं आपल्याला? अर्तुर बोलण्यातच आनंद आहे ना आईच्या. आणि आपण आईला काय म्हणा? आता आई सुद्धा खूप अलीकडचा शब्द वाटतो मला. माय म्हणण्यातलं प्रेम किती आहे ना. देवाच्या लक्षात आलं की मी देव आहे, कळलं तर उद्यापासून छडी हातात घेणार नाही. ए कान्या मुर्द्या मेल्या म्हणणार नाही. आणि तसं नाही म्हणलं तर मातेचं जे हृदयातलं प्रेम आहे ते मला प्राप्त होणार नाही. म्हणून भगवंतानी आईवर माया टाकली. पण तुमच्या आमच्या जीवनात जी माया आहे ती वेगळी. शुकाचार्य राजाला सांगतात, राजा देवानी भक्तासाठी एक विशेष माया ठेवली आहे, तिचं नाव आहे वैष्णवी माया. वैष्णवीं यतनोन्मायां पुत्र स्नेहमयीं विभू. शुकाचार्य सांगतात, भगवंतानी पुन्हा आईवर वैष्णवी मायेचा प्रयोग केला आणि तिला पुत्र स्नेहात मोहित केलं. पण आईच्या लक्षात आलं की हा फार खोड्या करतो, म्हणून आईनं त्याला उखळाला बांधलं. भगवंतानी पुढे विमल अर्जुनाचा उद्धार केला. भगवान आता वेगवेगळ्या पद्धतीने लीला करतात, गावात फिरतात, मित्र गोळा केले. देवाचा हा स्वभाव आहे. सर्व मित्रांना एकत्रित केलं. दहे दूध खाण्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या पद्धतीनं भगवंतानी अट्टहास करायला सुरुवात केली. ही सगळी कथा आपण आता उद्याला पाहू. आजची कथा या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत. उद्या पुनश्च भगवत गुणानुवाद करण्याच्या निमित्ताने इथं एकत्रित जमू. आजची कथा या ठिकाणी पूर्ण होते. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री
भागवता आरती करू तुझ भगवंता श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता आरती करू तुझ भगवंता वेद तरुचे मधुर फळ स्वादुर सेजे स्वज्वळ आत्मा राम मुनी सकळ देव निधाले जन सुफळ पापवनी आले आवनी हे अगहरणी भव जन तरणी ते पतिता आरती करू तुझ भगवंता येथे व्यासा देवाने सातकरी गुण गावोनी शास्त्र पुराणे मुकुट मनी परम प्रेम अमृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उलाढ दाता मोक्ष तत्वता देहाता आरती करू तुझ भगवंता नमते जनु मानस वेद द्वादश सोपाने निर्मल भक्ति जले भरित हरे हरे हंस चित श्लोक सुखमय अंदाज जपुल देव निरमल आनर भले रस पीता आरती करू तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवे नागो नासाचा प्राण कीर्तन काराचा वेदांत विवर संताचा धनुराचा स्वयं प्रभेचा राजशकलीचा रवी अंतरीचा तमहता आरती करू तुझ भगवंता संत नव्हे हा श्री कृष्ण गीते वेदी मनपूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण हरी त्रिताप जाती चिरये शांती नातई वदती कृष्ण पदे ठेवो माता आरती करू तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता आरती ज्ञान राजा मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा हरिज्ञान जगी हिता जनते कोणी अवतर्पण आवडेले ज्ञानी आरती ज्ञान राजा संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट हुए बोले विश्व ब्रह्म के राम जनार्दनी पाई पसंद आरती ज्ञान राजा माथे तेजा शिव संत मनोवेदला माझा आरती ज्ञान राजा झाले लोटांगण वन्नी चरणा डोळ्यान पाय रोपती हे मिळाले की ना मागणे ते एक तुझं प्रति आहे श्री पाय पांडुरंगा फुलं हातात घ्या फुलं हातात घ्या ताट समोर ठेवा तुका म्हणे पाय संतांच्या ज्ञानदेव तुकाराम तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम संत श्रेष्ठ या YouTube चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.